नमस्कार, मी प्रवीण पाटील. मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत. 61 लाख खर्चूनही 4 माळीत पाण्याचा थेंब नाही, हर घर जल योजनेचा बोजवारा. 61 लाख खर्चूनही 4 माळीत पाण्याचा थेंब नाही, हर घर जल योजना फसली. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात आदिवासी भगिनींना पाण्यासाठी जंगलात करावी लागते भटकंती. जल जीवन मिशनच्या कामावर चौकशी व्हावी, प्रतिभा शिंदे यांची मागणी. 4 माळी तालुका यावल येथे केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन हर घर जल योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सुमारे 61 लाख रुपये इतका निधी मंजूर होऊनही गावात आजपर्यंत पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही. संपूर्ण योजना कागदोपत्री पूर्ण दाखवून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे. यामुळे चार माळी गावातील महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना दररोज सुमारे 2-3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून नागरिकांचे आरोग्यही यामुळे धोक्यात येऊन उष्णतेचा परिणाम होऊन मृत्यूही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी आणण्यासाठी जावे लागणाऱ्या ठिकाणीही हिंस्र प्राण्यांचा वावर असल्यामुळे गर्भवती महिलांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणी आणण्यासाठी जावे लागणाऱ्या ठिकाणी हिंस्र प्राण्यांचा वावर असतो. यामुळे नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झालेला आहे. गर्भवती महिलांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच आदिवासी भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागत असल्याची वस्तुस्थिती असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण करण्यात आलेले आहे. 7 ते 8 दिवसाच्या आत ठोस कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रतिभा शिंदे, सदस्य नवसंजीवनी जिल्हा समिती यांनी दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यामधील चारमळी नावाचं गाव सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्याच्या आतमध्ये आहे. या गावामध्ये जल जीवन मिशन, ज्याचे पालकमंत्री जळगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील आहेत, त्यांच्याच विभागाच्या 61 लाखाची योजना गेल्या 4 वर्षापासून तशीच पडून आहे. त्या 61 लाखाचा 1 रुपया तिकडे खर्च झालेला नाही. पाण्याची टाकी नाही आणि तिथे असणारी विहीर अर्धवट आहे. कधीही त्याच्यामध्ये लोक जाऊन पडू शकतात आणि ज्या विहिरीमधून पाणी आणता आहे ती जवळजवळ 2 किलोमीटर दूर आहे. सातपुड्यामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये हिंस्र पशु प्राणी हे त्या भागामध्ये फिरत असतात. गरोदर बाया आहेत, 2-2 किलोमीटर पायपीट करावी लागते. ही बाब अत्यंत निषेधार्ह असून आदरणीय पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी याची तात्काळ चौकशी लावून आपल्या विभागामधील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावरती कार्यवाही करावी आणि या गावाला पाणी देण्याचं तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला. आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात. लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व एसी रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स. आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर. यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स. तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव. बुकिंग साठी संपर्क 91 75 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप. शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप. संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व
आयुष दिलीप शेठ अग्रवाल. आमचा पत्ता धरती पीव्हीसी पाईप निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट गट नंबर 1257 रावेरपाल बायपास रोड रावेर जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88. अक्षय तृतीयानिमित्त कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन. रावेर येथे अक्षय तृतीयानिमित्त कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठ्या संख्येने बाहेरून कुस्तीवीर यांनी आपली उपस्थिती दर्शविली. रावेर शहरामध्ये अक्षय तृतीयाच्या निमित्ताने रावेर शहरात भव्य कुस्तीचा दंगल आम्ही आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व रावेर वासियांचा खूप खूप सहकार्य आम्हाला लाभलेला आहे. बाहेरगावून आलेले सगळे पैलवान मंडळी, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा सर्व दूरून येणारे सर्व पैलवान आज रावेर शहरामध्ये एक भव्य असा कुस्तीचा दंगल या ठिकाणी झालेला आहे. आमच्या रावेरची जी जनता आहे त्यांनी आज एकदम शांतपणे हा दंगल पाहून आम्हा सर्वांना खूप खूप सहकार्य केलं आहे. त्याबद्दल मी सगळ्या जनतेचे आभार मानतो. आणि आमची पूर्ण टीम आहे. आमची भरत पैलवान असेल, शकील भाऊ असेल, सरकार असेल, योगेश प्रजापती असेल, हमारे रवी भाई, अशा सर्वांची इच्छा आहे किंवा रावेर शहरामध्ये प्रत्येक घरात एक पैलवान तयार व्हावा आणि त्या माध्यमातून स्पोर्टच्या माध्यमातून प्रत्येक घरातून जर का प्लेअर तयार झाला तर तो कुस्तीच्या माध्यमातून, वेटलिफ्टिंगच्या माध्यमातून कुठे कुठे नोकरीसाठी लागण्याचे चान्सेस असतात. अंबिका व्यायामशाळेच्या माध्यमातून जवळपास 38 पोरं या खेळाच्या माध्यमातून पोलीस झाले आहे. जवळपास 34 मुलं BSF CSF मध्ये भरती झाले आहे. जे कुस्ती वेटलिफ्टिंग निसता आपण खेळ नाही आहे तर जनतेने आपल्याला जवळपास सरकारनं 5% आरक्षण दिलं आहे. त्यासाठी आपल्या सर्व रावेरवासियांना सांगतो मी की आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना एकेकाला कमीत कमी पैलवान बनवा. त्या पैलवानीच्या मागचा एक हेतू असा आहे की ज्याच्या घरात पैलवान ते घर निरोगी असते, तो व्यसनाधीन होत नाही. त्याच्या मागचा हेतू आमचा असा आहे किंवा प्रत्येक घरात एक जर पैलवान तयार झाला तर कुठे ना कुठे तो आपल्या भारताच्या कोणत्या ना कोणत्या कार्यात त्याचा सहभाग असेल, जेणेकरून किंवा पोलीस भरती असेल, मिलिटरी असेल किंवा अनेक ज्या सगळ्या योजना असेल त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठं सहकार्य आमच्यासाठी असणार आहे. आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने रावेर शहरामध्ये जो भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन झालं त्याच्यासाठी रावेरच्या जनतेचं खूप मोठं आभार आहे. त्यात आमचे सगळे आयोजक मंडळी जे आहे त्यात भरत पैलवान असतील, अमर रवी भाऊ असतील, योगेश प्रजापती असतील, शकील भाई असतील, आमचे रसलपूरचे सगळे सलीम भाई वगैरे सगळे असतील. या सर्वांचं खूप खूप सहकार्य लाभलं. असेच जर सगळ्या जनतेने आम्हाला यावेळेस सहकार्य केलं, असं सहकार्य जर पुढेही केलं, कुस्तीला आंतरराष्ट्रीय दर्जाही मिळाला आहे. आणि दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या पण होत असतात. बरेच पैलवान आमचे विजय चौधरी 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाले. तर 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्याच्या नंतर ते आता DYSP म्हणून काम करत आहे. तर कुस्तीमध्ये खूप खूप चांगले मोठे हे आहे. त्याच्यामध्ये आता आपल्या पैलवानांनी त्याच्यामध्ये शाळेमध्ये जे पैलवान आहे त्याच्यासाठी खूप मोठं याचा एक सपोर्ट असतो. आणि जो पैलवान शाळेच्या माध्यमातून किंवा खेळाच्या माध्यमातून पुढे जातो त्याला कुठे ना कुठे चान्स भेटल्याशिवाय राहत नाही. रावेर शहरामध्ये कुस्ती, वेटलिफ्टिंग, रनिंग स्पर्धा, कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून अंबिका व्यायामशाळेचे 142 पोरं असेच कोणत्या खेळाच्या माध्यमातून भरती झालेले आहे. मी सर्व रावेरकरांना आश्वासित करतो की आपणही कुठे ना कुठे कोणत्या खेळाचं आपण संगोपन करायचं. आणि कुस्ती जर प्रत्येक घरात एक पैलवान जर असला तर आपण रावेर शहरात प्रत्येक 1 महिन्याला एक दंगल घेऊ, असं रावेरकरांच्या वतीनं मी तुम्हाला गवाही देतो. आणि असंच सहकार्य तुमचं आपलं सर्वांचं राहू द्या. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा.